येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। राज्यावर 9.5 लाख कोटींचं कर्ज, तरीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे विमान हेलिकॉप्टर दौरे। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। महाराष्ट्राच्या डोक्यावर तब्बल 9.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे। मोठ्या प्रमाणात महसुली तूट वाढत आहे। त्यामुळे काटकसरीचं धोरण अवलंबण्याऐवजी शासकीय तिजोरीतून मंत्री आपल्या दौऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या प्रत्येक दौऱ्यात विमानासोबत हेलिकॉप्टर देखील दिमतीला बोलवतात। आषाढी वारीच्या निमित्त मुख्यमंत्र्यांचा सोलापूर जिल्हा दौरा संपून 15 दिवसांचा कालावधी लोटला नाही, तोपर्यंत आज ते पुन्हा पंढरीत आलेत। मुंबईहून विमानानं सोलापूर विमानतळावर आणि इथून हेलिकॉप्टरनं पंढरीकडे ते गेले। लागलीच उद्या पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानानं सोलापूर विमानतळावर येणार आहेत आणि इथून हेलिकॉप्टरनं पंढरीकडे जाणार आहेत। मुंबई सोलापूर मुंबई या एका विमान दौऱ्यासाठी साधारणपणे 15 लाखांचा खर्च येतो। हेलिकॉप्टरचं भाडं तासाला 4 लाख रुपये आहे। याचा विचार करता विमान आणि हेलिकॉप्टर वापरणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यांवर किती कोट्यवधी रुपये खर्च करतात हे लक्षात येईल। अशा उधळपट्टीमुळेच कर्जाचा डोंगर वाढू लागलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात म्हणाले, नामदेव महाराज यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही। पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉर बनवला जाणार। आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाहीये, सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे। ढगाळ वातावरणामुळे आणि पावसामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरातून हेलिकॉप्टरऐवजी कारनं सोलापुरात आले आणि मुंबईला विमानानं गेले। सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयात शुक्रवारी सुशीलकुमार शिंदे, जब्बार पटेल आणि अच्युत गोडबोले सांगणार, श्रीराम पुजारी यांच्या आठवणी। शनिवारी तबला आणि पखवाज यांची जुगलबंदी, तर रविवारी सायंकाळी होणार कलापिनी कोमकली यांचं शास्त्रीय वादन आणि प्रवीण गोडखिंडी यांचं बासरी वादन। सोलापुरातील हेडगेवार रक्तपेढीनं वर्षभरात रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 10,284 रक्तपिशव्यांचं केलं संकलन। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अरणमध्ये सावतामाळी यांच्या संजीवन समाधीला करण्यात आली आकर्षक फुलांची सजावट। पालकमंत्र्यांनी घेतलं सपत्नीक दर्शन। उद्या सायंकाळी होणार श्रीफळ हंडी सोहळा। माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरणमध्ये उद्या संत सावतामाळी यांच्या मंदिरासमोर होणाऱ्या श्रीफळ हंडी सोहळ्यासाठी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार। उजनी धरण 95% भरलं, धरणात झाला 114 TMC एवढा पाणीसाठा। कॅनॉलमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। लातूरमध्ये झालेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि निष्क्रिय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी छावा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केली। विदर्भ मराठवाड्यात झाली अतिवृष्टी, तर अकोला जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। हिंगोलीत आला पूर।
कायझन होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर. 7,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट. जुनी गाडी एक्सचेंजवर मिळवा 2,000 बोनस. अधिक माहितीसाठी संपर्क 8380 027004 आणि 8380 027129. कायझन होंडा, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यास पोलिसांनी पुण्यातील तळेगाव दाभाडे इथून केली अटक. न्यायालयानं दिली 14 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर होणार सुनावणी. कॉफी टेबल बुकमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार. मी त्यांचे आभार मानतो, त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयानं केलं रद्द. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदाच्या वर्षी नितीन गडकरी यांना जाहीर. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपयांचा हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडकरी यांना 1 ऑगस्ट रोजी प्रदान केला जाणार. VR पवार सारीज सेलचा बंपर धमाका. नवीन कलेक्शन, अफलातून दर, अप टू 50 to 70% ऑफ. तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत. आता वेळ आहे जबरदस्त बचतीची. साड्या, ड्रेस, लेहंगा सगळं स्वस्तात. लवकर या, स्टॉक संपण्याआधीच. VR पवार सारीज 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 9552 74 47 99. कृषी समृद्धी योजनेसाठी पुढील 5 वर्षांमध्ये महाराष्ट्र शासन दरवर्षी 5,000 कोटी रुपये प्रमाणे 25,000 कोटी रुपयांची करणार भांडवली गुंतवणूक. हवामान घटकांना तोंड देण्यासाठी भारताला 2050 पर्यंत 200 लाख कोटी रुपये वाढणाऱ्या शहरांमध्ये गुंतवणूक करावी लागणार, असा जागतिक बँकेचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या जाहीर करणार 2025 ते 45 या 20 वर्षांसाठी नवीन राष्ट्रीय सहकार धोरण. भारतीय लष्कराच्या ताफ्यात आली अमेरिकी विमान उत्पादन कंपनी बोईंग यांच्याकडून लष्करी बनावटीची 3 अपाची हेलिकॉप्टर्स. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.